मी डॉक्टर राहुल सुभाष गोसावी, नवजात शिशु तज्ञ, कमलनयन बजाज हॉस्पिटल, औरंगाबाद. आजच्या या विशेष फेसबुक लाईव्ह सेमिनारमध्ये सर्व मित्रमंडळी आणि पालकांचे स्वागत करतो. स्तनपान हा बालकांच्या निरोगी जीवनाचा पाया आहे. स्तनपानाची तुलना अमृताशी केली गेली आहे आणि ती खरंचही आहे. स्तनपान हे बाळाचे पहिले लसीकरण आहे. स्तनपान करणे एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. सृष्टीमधील सर्व सस्तन प्राणी आपले शिशु किंवा पिल्लांना स्तनपान करतात. ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा जगभरात स्तनपान दिन म्हणून साजरा केला जातो. या अनुषंगाने आज आपण कमलनयन बजाज हॉस्पिटल औरंगाबाद, नवजात शिशु व बालरोग विभाग आणि औरंगाबाद अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक तर्फे हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञ डॉक्टर उपस्थित आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम डॉक्टर प्रेरणा देवधर, सिनियर रोग तज्ञ आहेत. डॉक्टर नमस्कार. निखिल पाठक, नवजात शिशु तज्ञ आहेत. डॉक्टर अमोल देशमुख, मनोविकार तज्ञ आणि डॉक्टर महेंद्र परिहार, बाल हृदयरोग तज्ञ आहेत. चला तर मग सुरू करूयात. या कार्यक्रमामध्ये आपण काही महत्वाचे प्रश्न स्तनपानाविषयी या तज्ञांना विचारणार आहोत आणि यांच्या उत्तराची अपेक्षा करणार आहोत. पहिला प्रश्न प्रेरणा देवधर मॅडमला विचारतो. मॅडम, बोला. बाळाच्या जन्मापूर्वी स्तनपान यशस्वी होण्यासाठी स्त्रियांचे समुपदेशन कसे करू शकतो? अच्छा. सर्वप्रथम मी असं म्हणेल राहुल, की कुठल्याही स्त्रीला स्तनपान बाळाला करता येणं ही आयुष्यातली खूप अनन्यसाधारण महत्वाची घटना आहे. त्याच्याने आपलं मातृत्व पूर्णत्वाला गेल्यासारखं थोडंसं त्या स्त्रीला वाटत असतं. तर याची तयारी आम्ही जशी गरोदर राहिली ती स्त्री तेव्हापासूनच मानसिक आणि शारीरिक तयारी चालू करतो. शारीरिक तयारीमध्ये आम्ही साधारण पहिल्या काही महिन्यांमध्येच स्तनांची रचना आणि स्तनाग्रांची रचना याकडे थोडंसं लक्ष देतो, की हिला नंतर प्रॉब्लेम तर येणार नाही ना, काही प्रॉब्लेम उद्भवणार तर नाही ना स्तनपान करण्यासाठी. स्तनाग्र जर आत ओढलेली असतील तर त्याला थोडासा मसाज करायला सांगतो. स्तनाग्रांची रचना साधारण खूप वेगवेगळी असू शकते प्रत्येक स्त्रीमध्ये आणि त्या हिशोबाने त्यांना आम्ही वरचेवर सल्ला देत राहतो. स्वच्छतेची पण थोडीशी हे दिली जाते, की कसं स्वच्छ ठेवायचे स्तनाग्र वगैरे. मानसिक तयारीमध्ये त्या स्त्रीला स्तनपान करण्यासाठी उद्युक्त केलं जातं. आजकालच्या जनरेशनमध्ये काय झालंय, थोडंसं एक फॅशन झाली आहे, की स्तनपान करणं न करणं ही ऑप्शन आपल्याला नाहीये. शारीरिक तयारीमध्ये आम्ही साधारण ही ऑप्शन अमोल इको होतंय. स्तनपान करणं किंवा न करणं ही ऑप्शन नाहीच आहे मुळात. त्यामुळे सुरुवातीपासून मानसिक जी आहे तयारी ती स्तनपान देण्यासाठीच केली जाते. त्यामुळे तिला उद्युक्त केलं जातं आणि वरचेवर प्रोत्साहन दिलं जातं त्यासाठी. खूप सुंदर मुद्दे मानले मॅडम तुम्ही. दुसरा प्रश्न डॉक्टर महेंद्र यांना आहे. प्रसूती झाल्यानंतर स्किन टू स्किन कॉन्टॅक्टचे महत्व काय आहे? धन्यवाद राहुल प्रश्नासाठी. महत्व म्हणजे स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट म्हणजे आईचा आणि बाळाचा होणारा कॉन्टॅक्ट, ज्याला आपण मेडिकल टीममध्ये एक मॅजिकल अवर असं म्हणतो. मॅजिकल अवर म्हणजे जन्म झाल्यावर पहिले 1-2 तास हे अत्यंत महत्वाचे असतात. म्हणजे कोणत्याही आपल्या बाळासाठी इंडिपेंडंट जगण्यासाठी, स्वातंत्र्य होण्यासाठी, जेव्हा तो आईपासून स्वतंत्र होतो, ह्या ट्रान्झिशन फेजला स्मूथली कन्सिव्ह घेण्यासाठी आपलं मॅजिकल अवरची कन्सेप्ट आलेली आहे. याच्यामध्ये 2-3 गोष्टी फार महत्वाच्या. आईचा आणि बाळाचा कॉन्टॅक्ट लवकरात लवकर होणे गरजेचं असते. बाळाला याचा होणारा फायदा म्हणजे बाळाचे जे हृदय आणि फुफ्फुस आहे याचे जे इम्प्रूव्हमेंट ऑफ फंक्शन आम्ही ज्याला म्हणतो ते अत्यंतपणे सोप्या पद्धतीने होते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा बाळाचा जन्म होतो तेव्हा बाळाचे तापमान अगदी खाली गेलेले असते. जे बाळाचं शारीरिक तापमान असतं ते अगदी खाली गेलेलं असतं. जसंच आपण आईच्या त्याच्या कॉन्टॅक्ट करू तसं
टेम्परेचर इन्क्रीज होतं, बाळाचं तापमान रूम टेम्परेचरला येऊन त्याला एक स्मूथली आपलं ट्रान्झिशन मिळतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे आपलं ब्रेस्ट फिडिंग असतं, स्तनपान करण्यासाठी आईला आणि आपल्या बाळाला मदत होते. बाळाचं रडणंही कमी होते आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आईला आपल्या वेदना होत असतात प्रसूतीनंतर, त्याही अगदी आपल्या कमी होऊन आपल्या आईला पण मदत होते. हे जास्त महत्त्वाचं आहे स्किन टू स्किन अतिशय कॉन्टॅक्ट. महत्त्वाचा मुद्दा डॉक्टर महेंद्र. जन्मानंतर बाळाला आईच्या छातीवरती ठेवलं जातं आणि बाळ आपोआप स्तनाग्रांकडे जाऊन ब्रेस्ट फिडिंग सुरू करतो. याला ब्रेस्ट कॉल असे म्हणतात. आणि पहिल्या 1 तासामध्ये स्तनपान सुरू करण्यासाठी स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट अतिशय महत्त्वाचं असतं. त्यानंतर मॅडम तुम्हाला निखिल सरांना प्रश्न आहे पुढचा. नॉर्मल डिलिव्हरी किंवा सिझेरियन नंतर स्तनपान कधी सुरू करता येतं? कोणतीही डिलिव्हरी किंवा सिझेरियन याच्यानंतर आपण लवकरात लवकर स्तनपान सुरू करणं गरजेचं असतं. खरं. युजली आपलं जे बाळ डिलिव्हर झालं ते पहिले 2 तास खूप ऍक्टिव्ह असतं. ती ऍक्टिव्हिटी 2 तासानंतर हळूहळू कमी होऊन जाते. तर हे पहिला 2 तास हे बाळाची ऍक्टिव्हिटी जास्त असताना आपण स्तनपान सुरू केलं पाहिजे. आता नॉर्मल डिलिव्हरीमध्ये आम्ही तर असं म्हणतो की जन्मल्यानंतर लगेच आपण बाळाला अंगावर लावू शकतो. काहीच कॉन्ट्राइंडिकेशन नाही, काही नाही. सीझर मध्ये जितक्या लवकर म्हणजे जसं सीझर झालं त्याच्यानंतर आईची शुद्धी किंवा काही कॉम्प्लिकेशन नसले तर जितक्या लवकर आपण स्तनपान सुरू करू शकतो तितक्या लवकर आपण सुरू करायला. खूप सुंदर निखिल सर. पहिल्या 1 तासात स्तनपान सुरू करणे हा याच्या मागचा फायनल हे आहे, वर्डिंग्स आहेत. निखिल सर तुमच्यासाठी पुढचा प्रश्न. लॅक्टेशन सपोर्ट म्हणजे काय, कोण देऊ शकतो आणि जन्मानंतर आईचे समुपदेशन कसे करावे? हे बघा, सगळ्यात पहिले काय आहे की कोणतीही आई ट्रेन नसते. वी हॅव टू अंडरस्टँड इट की कोणतीही आई ट्रेन नसतं. पहिलं बाळ असल्यावर तर तिला खूप जास्त त्रास असतात, तिला काही माहिती नसतं, त्यावेळेस तिला समुपदेशनाची गरज पडते. आता हे समुपदेशन आपल्याकडे स्पेशली डॉक्टर, गायनेकोलॉजिस्ट किंवा जन्मानंतर स्पेशल लॅक्टेशन कन्सल्टंट और इवन अ गुड ट्रेंड सिस्टर किंवा जर आपण पेरिफेरीला आहोत किंवा जिथं आपण गावाकडे आहोत तिथल्या आपल्या अंगणवाडी वर्कर हे पण आपल्याला मदत करू शकतात. तर समुपदेशनची गरज जी आहे ती फक्त आईला सपोर्ट करणे आणि तिला स्तनपान रेग्युलरली करता येईल याच्यासाठी मदत करणे हे आहे. नक्कीच सर. बेबी फ्रेंडली हॉस्पिटल इनिशिएटिव्हचे 10 तत्वे प्रत्येक डॉक्टरांनी आणि सिस्टरांनी आणि सर्वच स्टेक होल्डर्स त्यांनी सर्वांनी पाहिले पाहिजेत. खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला तुम्ही. पुढचा प्रश्न अमोल देशमुखांना आहे. लवकर स्तनपान सुरू केल्याने भावनिक नाते वाढून स्तनपानास काही फायदा होऊ शकतो का? नक्कीच राहुल, धन्यवाद प्रश्नासाठी. नक्कीच आईचं आणि बाळाचं लगेच जन्मल्यानंतरचं नातं खूप महत्वाचं आहे. आई जशी सांभाळायला लागते बाळाला, सगळे ज्ञानेंद्रियाद्वारे बाळ ते सेन्स करत असतं. म्हणजे टच म्हणा, बाळाचा स्पर्श आहे, बाळाशी बोलणं आहे, बाळाकडे बघणं आहे, बाळाविषयी चांगले विचार करणं आहे, बाळाविषयी चांगल्या भावना मनात ठेवणं आहे. ह्या सगळ्या ज्या ज्ञानेंद्रिय आहेत याच्या माध्यमातून त्या मातेच्या मनामध्ये चांगले विचार भावना बळकावतात. ह्याच्या माध्यमातून शरीरात ऑक्सिटोसिन किंवा प्रोलॅक्टिन नावाचे हार्मोन स्त्रावतात आणि हे हार्मोन्स जे आहे ऑक्सिटोसिन आणि प्रोलॅक्टिन हे हार्मोन मातेला खुश ठेवण्यासाठी मदत करतात, बाळाच्या जवळ आणतात भावनिक दृष्ट्या आणि आईचं आणि बाळाचं नातं मी म्हणेल जन्मानंतरच सुदृढ व्हायला त्याची नक्कीच मदत होते. यासोबतच काही बीटा एंडॉर्फिन नावाचे हॅपी हार्मोन सुद्धा या आईला स्तनपान करताना तयार होतात. हे हार्मोन सुद्धा आईला तणावापासून दूर ठेवतात. म्हणून माता जर आनंदी समाधानी असेल तर नक्कीच त्याचा आणि बाळाच्या नात्यावर लॉंग टर्म इफेक्ट होतो असं मी सांगेन. राहुल, खूप छान अमोल. डेफिनेटली आईला जर काही त्रास होत असेल, पेन असेल किंवा तिला ब्लिडिंग होत असेल तर तिला डेफिनेटली तिचं दूध कमी होतं आणि तिच्या मनामध्ये जर चांगल्या भावना असतील, बाळाविषयी प्रेम उत्पन्न होत असेल, बाळाला बघणं किंवा बाळाचा टच यांनी डेफिनेटली तिच्या स्तनपानामध्ये फायदा होतो.
पुढचा प्रश्न डॉक्टर महेंद्र यांना आहे. बाळाला जन्मानंतर गुटी, मध किंवा गाईचे दूध असं काही देण्याची आपल्याकडे प्रथा आहे, पण ते करेक्ट आहे का? नाही, याचं एका शब्दामध्ये जर उत्तर द्यायचं म्हटलं राहुल, तर बिलकुल नाही. हे बिलकुलच आपलं बरोबर नाही. म्हणजे तुमच्या सायंटिफिक आपल्या दृष्ट्या जर विचारलं तर हे अलाउड सुद्धा नाहीये. जे काही आपल्या संघटना आहेत, WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटना, इंडियन अकॅडमी ऑफ आपलं पिडियाट्रिक्स झालं किंवा ऑब्स्टेट्रिक्सचे जे काय आहे, हे कोणीही असं रिकमेंड करत नाही. विशेषतः म्हणजे याचे बाळाला दुष्परिणाम जास्त होतात. म्हणजे बहुतेकदा बाळाला ॲलर्जी जर असते, गाईच्या दुधाची ॲलर्जी असू शकते, मधाची सुद्धा ॲलर्जी असू शकते, तर यामुळे बाळाला इन्फेक्शन सुद्धा होऊ शकतात व बाळाला त्याची इजाही होऊ शकते. म्हणून असला कुठलाही जे आपला प्रकार आहे तो आपल्या समाजामध्ये चालू असतो, पण तो कोणीही असं रिकमेंड करत नाही आणि तो आपण केलेला कधीच केलेला नसावा. नाही पाहिजे. थँक्यू. केलेला नाही पाहिजे. पुढचा प्रश्न प्रेरणा मॅडम यांना आहे. स्तनपानाचे मातेला होणारे काय काय फायदे आहेत मॅडम? स्तनपानाचे आईला प्रचंड फायदे होतात. त्यामध्ये लगेच होणारे फायदे आणि दूरगामी होणारे फायदे म्हणजे काही वर्षांनी. तर लगेच होणाऱ्या फायद्यांमध्ये जसं आता अमोल म्हणाला, की ऑक्सिटोसिन नावाचं हार्मोन रिलीज होतं. लगेच जेव्हा आपण 1 तासात स्तनपान करायला देतो बाळाला, तेव्हा ऑक्सिटोसिन शरीरामध्ये तयार होतं आणि त्याने मातेचा रक्तस्राव कमी व्हायला प्रचंड मदत होते. शिवाय पहिल्या काही दिवसामध्ये माता जी मानसिक तणावाखाली असते, ज्याला आम्ही प्युरपेरल सायकोसिस किंवा पोस्टनॅटल डिप्रेशन असं म्हणतो, ते पण एक प्रकारचे ताणतणाव ब्रेस्ट फिडिंगमुळे आणि स्तनपान दिल्यामुळे कमी होण्यास नक्कीच मदत होते. दूरगामी जर आपण विचार केला तर जे वजन वाढलेलं असतं मातेचं पूर्ण 9 महिन्यामध्ये आईचं, ते कमी होण्यासाठी जर स्तनपान दिलं तर खूप फायदा होतो. लवकर वजन कमी होतं आणि पुढे चालून गर्भपिशवीच्या तोंडाचा कॅन्सर, ज्याला कॅन्सर ऑफ सर्व्हिक्स म्हणतो आपण, जो आपल्या देशामध्ये सगळ्यात कॉमन प्रकारचा स्त्रीचा कॅन्सर आहे. याच्यापासनं त्या आईला प्रोटेक्शन मिळतं. शिवाय स्तनांच्या कॅन्सरपासनं सुद्धा तिला प्रोटेक्शन मिळतं. हाडांची झीज जी होते पुढे चालून, ती पण कमी होण्यासाठी मदत होते. आणि शिवाय यामध्ये बाळाला जे फायदे होतात ते वेगळेच, पण आईला होणारे फायदे प्रचंड आहेत. राहुल. बरोबर बोललात मॅडम आपण. लॅन्सेट सिरीजनुसार जर मातेने 12 महिने जर स्तनपान केलं तर जवळपास एका वर्षामध्ये आपण जगभरातील 20,000 स्तनांचे कॅन्सर पासून मातेचा मृत्यू वाचवू शकतो. खरं. पुढचा प्रश्न निखिल सरांना. याच प्रश्नाला धरून स्तनपानाचे बाळाला होणारे फायदे काय काय आहेत सर? हे बघ, सगळ्यात महत्वाचं काय आहे की जे स्तनपान आहे त्याच्यामधलं जे दूध असतं, याच्यामधले जे प्रोटीन्स आणि जे अँटीबॉडीज असतात, हे बाळाच्या इम्युनिटीसाठी सगळ्यात महत्वाचे असतात. आईचं दूध हे प्रत्येक सिच्युएशनच्या अनुसार बाळासाठी चेंज होतं. जसं त्याचं वजन वाढतं तसं ते दूध वाढतं आणि बाळामधले त्याचे न्यूट्रिएंट्स बदल होतात. त्यामुळे सगळ्यात पहिला ऍडव्हान्टेज असं आहे की इट इज अ सेल्फ मेड थिंग. म्हणजे बाळासाठी काही दुसरं करायची गरज नाही. आईची बॉडी त्याच्यामधूनच जसं पाहिजे त्या हिशोबाने हे कर. दुसरी गोष्ट, पहिल्या सुरुवातीला जे चीक दूध असतं, ज्याला आम्ही आमच्या याच्यात कोलेस्ट्रॉल म्हणतो, त्याच्यामधलं जे जरी ते खूप कमी असलं, 5 ते 10 ml जरी असलं, पण त्या चीक दुधाची जी क्वांटिटी असते ही बाळासाठी खूप ऍडिक्वेट असते. त्या चीक दुधामध्ये खूप जास्त अँटीबॉडीज, प्रोटेक्टिव्ह फॅक्टर्स हे सगळे असतात. आता जर तू ओव्हर द पिरियड बघशील तर जर समजा आपण जे स्तनपान पहिले 6 महिने म्हणतो, त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस बाळाला त्या दुधाचा ऍडव्हान्टेज राहतो. म्हणजे सुरुवातीचं दूध हे बाळाचं पोट भरण्यासाठी असतं. नंतरचं दूध जे असतं ते घट्ट दूध असतं, ते बाळाचं वजन वाढवणे आणि याच्यासाठी मदत करतं. आता भरपूर वस्तू आहे. काही काही वस्तूमध्ये आता हे तर शॉर्ट टर्म ऍडव्हान्टेजेस झाले. लॉंग टर्म ऍडव्हान्टेजेस असं म्हणण्यात येतं की स्तनपान केलेल्या मुलांमध्ये ओबेसिटी म्हणजे स्थूलता ही कमी असते. अस्थमा जो आहे तो कमी असतो. बाळांची इम्युनिटी ही दुसऱ्या बाळांपेक्षा, जे वरच्या दुधाच्या बाळ आहे त्याच्यापेक्षा खूप जास्त चांगली राहते. आणि कार्डिओव्हॅस्क्युलर ऍक्सिडेंट्स हे पण कमी असतात. त्यामुळे स्तनपानाचा आत्ता नाही, शॉर्ट टर्म नाही, पण लॉंग टर्म पण खूप जास्त फायदे आहेत. बरोबर सर, खूप छान सांगितलं आपण.
जागतिक आरोग्य संघटनेच्या डाटानुसार जर स्तनपान केलं गेलं नाही तर निमोनिया आणि अतिसार यामुळे मृत्यूचे प्रमाण 15% आणि 11% अनुक्रमे वाढते बाळांमध्ये. पुढचा प्रश्न अमोल देशमुख सरांना आहे. बाळाचा IQ वाढतो का? स्तनपानामुळे बाळाचा IQ किंवा मेंदूमध्ये वाढ होते का? राहुल, नक्कीच स्तनपानाचे भावनिक IQ सोबत बरेचसे फायदे आहेत, पण आपण IQ विषयी बोलूया. IQ 2 प्रकारचे आहे, ज्याला आपण इंटेलिजंट क्वोशंट म्हणतो, आणि दुसरा बुद्ध्यांक ज्याला म्हणतो आपण भावनिक क्वोशंट, ज्याला इमोशनल IQ असं म्हणतो. तर स्तनपानाने इंटेलिजंट क्वोशंट नक्कीच वाढतो. जगभरात ह्या विषयावर खूप स्टडीज झालेल्या आहे, आणि त्या रिसर्चमध्ये, त्या स्टडीजमधून, त्या संशोधनातून असं लक्षात आलं आहे की जर स्तनपान लवकरात लवकर सुरू केलं आणि ते कंटिन्यू ठेवलं बालरोग तज्ञांच्या सल्ल्यानुसार, तर 8 ते 10% IQ हा बाळाचा भविष्यात जास्त असतो, आणि तो विकसित होण्यासाठी स्तनपानाची मदत होते. कारण की जर मेंदूची वाढ आपण लक्षात घेतली तर पहिल्या 2 ते 5 वर्षामध्ये बाळाच्या मेंदूचा विकास हा होत असतो, आणि स्तनातून येणाऱ्या जे आपण ज्याला मिल्क किंवा दूध म्हणू, याच्यामध्ये असे काही घटक असतात ज्याला आपण आयनोट्रॉफिक फॅक्टर्स म्हणूया, DHA म्हणूया. हे फॅक्टर्स फक्त आईच्या दुधातूनच मिळतात, आणि जे मेंदूच्या वाढीसाठी अगदी पोषक असतात. म्हणून मी म्हणेल की आईचं दूध हे नक्कीच बाळाच्या बुद्ध्यांक वाढण्यासाठी मदत होते. दुसरा बुद्ध्यांकाबद्दल मी जो बोलतो आहे तो आहे इमोशनल IQ, म्हणजे ज्याला आपण भावनिक बुद्ध्यांक म्हणतो. मूल जर पहिल्याच दिवसापासून आईच्या कुशीत असेल तर मुलाला एका सुरक्षिततेची भावना निर्माण होते. आई त्याच्याशी बोलते, त्याला टच करते, त्याला कडल करण्याचा प्रयत्न करते, प्रेम करण्याचा प्रयत्न करते. ह्या सगळ्या आईच्या ज्या किंवा इतरांच्या कुटुंबियांच्या ज्या हे असतात, वर्तन असतं, हे मुलाला सुरक्षिततेचं भावना देतं, आणि अशा मुलांमध्ये भविष्य काळात ज्याला म्हणतो अँझायटी किंवा अस्वस्थतेचे लक्षणं किंवा त्रास हे कमी असतात. त्यांची पर्सनॅलिटी किंवा व्यक्तिमत्व स्ट्रॉंगर बनण्यासाठी मदत होते. म्हणून नक्कीच स्तनपानाने भावनिक बुद्ध्यांक सोबत इंटेलिजंट क्वोशंट म्हणजे हुशारीचा बुद्ध्यांक सुद्धा वाढतो. राहुल, अतिशय महत्वाचं बोललात अमोल सर. डेफिनेटली सगळ्या आयांना वाटत असतं की त्यांचे बाळ ज्ञानेश्वरासारखं व्हावं, हुशार व्हावं. सगळ्या आयांना वाटत असतं सचिन तेंडुलकर किंवा विराट कोहली सारखं त्यांच्या बाळ ॲथलेटिक असावं, आणि स्तनपान केल्यामुळे हे फायदे होतीलच. मॅडम, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. हा, बोल. आईचा स्तनपान करताना आहार कसा असावा? अतिशय महत्वाचा प्रश्न विचारलास राहुल तू. कारण आपल्याकडे काही गैरसमज या बाबतीमध्ये खूपच मनामध्ये ठाम भरलेले आहेत सगळ्यांच्या, की आई जर डिलिव्हरी नंतर, प्रसूतीनंतर आहार लगेच खूप चेंज केला जातो मातेचा, आणि सगळं त्यामधले जे गोष्टी आहेत त्या सगळ्या बदलल्या जातात. त्याच्यामुळे बरेचदा खूप तूप खाऊ घालण्याकडे पण भर असतो सगळ्या सिनियर मंडळींचा. पण हे कसं आहे ना, हे अजिबात योग्य नाहीये. या दरम्यान मातेचा जो चौरस आहार आहे तो फार आवश्यक आहे. म्हणजे त्यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण, प्रथिनांचं प्रमाण, फळं पण तेवढीच हवी, पालेभाज्या तेवढ्याच हव्या. फक्त 10 ते 20% आहारामध्ये वाढ करणं महत्वाचं असतं दूध पाजण्याच्या दृष्टिकोनातनं. अदरवाईज तसं वेगळं करण्यासारखं खरंच काही नसतं. उलट आहार बदलल्यानंतर मातेला बाकीचे प्रॉब्लेम्स येण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे जो काय आहार माता घेते तो सगळा जर जसा आहे तसा घेऊन त्यामध्ये फक्त 20% वाढ केली जर अमाऊंटमध्ये, तरी सुद्धा ते खूप पुरेसं असतं. त्याच्यासाठी वेगळं काहीतरी खाण्याची गरज नसते, असं मला वाटतं. राहुल, अतिशय महत्वाची माहिती दिली मॅडम तुम्ही. डेफिनेटली म्हणतात ना की खाता खाता पाजत जावे आणि पाचता पाचता खात खावे. खरंय. महेंद्र सर, तुमच्यासाठी पुढचा प्रश्न. कोलेस्ट्रॉल म्हणजे काय किंवा चिकाचं दूध म्हणजे काय आणि त्याचे काय फायदे आहेत? ओके राहुल, आताच आपण याबद्दल आपलं निखिल सरांनी सांगितलं. कोलेस्ट्रॉल म्हणजे जे आपण आम भाषेमध्ये म्हणतो की आधीच येणारं आपलं चिकट दूध, जे 1-2 दिवसामध्ये आईला इनिशियली जे दूध येतं त्याला आपण चिकाचं दूध असं म्हणतो आपल्या भाषेमध्ये. त्याला आपण मेडिकल टीममध्ये कोलेस्ट्रॉल असं म्हणतो. हे अत्यंत महत्वाचं असतं. आपल्यामध्ये आपली साधारण अशी एक
धारणा आहे आपल्या आपल्या खेड्यापाड्यामध्ये किंवा पेरिफेरल एरियाजमध्ये की हे दूध चांगलं नसतं किंवा ते चांगलं नसतं, पिवळं दिसतं, ते आपण फेकून दिलं पाहिजे. पण हे अत्यंत चुकीचं आहे. याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे असणारे जे उपलब्ध असणारे सगळे हाय प्रोटीन्स, हाय हाय आपले कार्बोहायड्रेट्स, इम्युनोग्लोबिन हे हे आपल्या बाळासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. याच्यामुळे बाळाची पचनक्रिया एक आपली स्मूथली होते. ते बाळाला पचण्यामध्ये आपलं महत्त्वाचं असतं. आणि इनिशियलीमध्ये जे 1-2 दिवस आपल्या बाळाची पोटाची जी कॅपॅसिटी असते ती अगदी लिमिटेड असते. 5 ते 6 ml किंवा मॅक्सिमम 8 ml पर्यंत असतं. आणि इतकं दूध जरी बाळाला मिळालं तरी ते आवश्यकतेप्रमाणे बाळाला पोषक ठरतं आणि ते महत्त्वाचं असतं. आणि याच्या व्यतिरिक्त बाळाला जी इनिशियली आपली शी होते, जी हिरवी शी आपण म्हणतो, ही पण होण्यासाठी बाळाला याच्यामुळे मदत होते. म्हणून कोलेस्ट्रॉल हे प्रत्येक बाळाचं अधिकार आहे. त्याला आईने ते पाजलंच पाहिजे. खूप महत्त्वाचा संदेश दिला महेंद्र सर. कोलेस्ट्रॉल फेकू नये, ते बाळाचं पहिली लसीकरण आहे आणि बाळाची प्रतिकारक शक्ती वाढवतो. पुढचा प्रश्न निखिल सरांना. आईला भरपूर दूध म्हणजे लॅक्टोजेनेसिस स्टेज 2 कधी सुरू होतो? हे बघ, कसं असतं, पहिले जसं महेंद्रनी सांगितलं की पहिले 2 दिवसचं जे चिकट दूध येतं त्याला आम्ही कोलेस्ट्रॉल म्हणतो. 2 दिवसामध्ये जेव्हा आपण बाळाला कंटिन्युअसली दर 2 तासाला अंगावर लावतो आणि जेव्हा त्याला ओढायला लावतो, तेव्हा आईच्या बॉडीमधले हॉर्मोनल चेंजेस होऊन ऑक्सिटोसिन हे सगळं वाढून आईचं दुधाचं प्रोडक्शन वाढून जातं. हे पहिल्या तिसऱ्या दिवशीपासनं जे आम्ही महत्वाचं लॅक्टोजेनेसिस स्टेज जसं तू म्हटलास हे सुरू होतं. हे 2 ते 5 दिवस हे खूप महत्वाचे असतात. कारण की या पिरियडमध्ये हे लॅक्टोजेनेसिस स्टेज सुरू होऊन दुधाचं प्रोडक्शन खूप जास्त वाढतं. किंबहुना कधी कधी काय असतं की जर बाळाला काही त्रास असला तर आईचे स्तन जे असतात हे एनगॉर्ज होऊन जातात, म्हणजे ते घट्ट होऊन जातात, एवढं दूध तयार होतं. त्यामुळे जे लॅक्टोजेनेसिस स्टेज जो तू म्हणतोय तो जो आहे तो 2ऱ्या ते 5व्या दिवशीपर्यंत सुरू होतो. बरोबर आहे सर. खूप महत्वाची माहिती दिली मॅडम. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. हा, बोल. आयुर्वेदिक औषधी गॅलेक्टोगॉक्स याचा काही उपयोग आहे का दूध वाढवण्यासाठी? हा प्रश्न खूपदा नातेवाईक आणि पेशंट स्वतः पण विचारला जातो. त्यासाठी बरेचदा 8व्या महिन्यापासून स्वतःवर कल्प वगैरे घ्यायला लागतात लोक. पण मला खरंच असं वाटतं राहुल, की या सगळ्यांचा खरंच तसा प्रॅक्टिकली काही उपयोग नाही. याच्यामध्ये दूध व्यवस्थित येण्यामध्ये आहार आणि भरपूर पाणी पिणे या गोष्टीचं फार महत्त्व आहे. शिवाय आपण किती वेळा बाळाला पाजतो आणि रात्री आपण बाळाला पाजतो की नाही हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. आजकाल काय होतं आहे की सायकोलॉजिकल प्रेशर, मानसिक प्रेशर नातेवाईकांच्या थ्रू खूप क्रिएट केलं जातं. जसं तुम्ही म्हणाले की पहिले 2 दिवस दूध कमी येतं मातेला आणि तिसऱ्या दिवशी यायला लागतं. पण त्या 2 दिवसामध्ये ती पॅनिक रिॲक्शन इतकी असते की त्यामुळे त्या मातेला खूप प्रचंड दडपण येतं मानसिक आणि त्यानंतर तिला असं वाटायला लागतं, अरे आपल्याला जमतच नाहीये काही हे. त्यामुळे अजून दूध प्रोडक्शन व्हायला वेळ लागतो. म्हणून मला असं वाटतं या गोष्टींनी थोडासा मानसिकच इफेक्ट होत असेल, पण अदरवाईज गॅलॅक्टोगॉकचा तसा काही रोल नाहीये. रात्री जर व्यवस्थित दूध पाजलं तर सुद्धा दूध वाढण्यासाठी अजून मदत होते. रात्री टॉप फीड देऊ नये कन्व्हिनियन्ससाठी, असं माझं मत आहे. राहुल. खूप महत्त्वाचा संदेश दिला मॅडम तुम्ही. आणि नाईट टाइम फीडिंग करणे, रात्री दूध पाजणे, लॅचिंग आणि पोझिशन आणि बाळ जर व्यवस्थित दूध ओढत राहिलं छातीवरती तर मातेला व्यवस्थित भरपूर दूध येणार, हा या मागचा संदेश आहे. थँक्यू मॅडम. पुढचा प्रश्न ओके. निखिल सर. ब्रेस्ट फिडिंग मध्ये पोझिशन आणि लॅच या 2 गोष्टींचे महत्व काय आहे आणि हे जरा समजावून सांगा सर. हे बघ, आता सगळ्यात महत्वाचं ब्रेस्ट फिडिंग जर आपल्याला करायचं असलं तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे की बाळाला जे आहे आईला आणि बाळाला दोघांना ब्रेस्ट फिडिंगचा त्रास नाही झाला पाहिजे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं की तुम्ही कसं बाळाला घेता, बाळाला कसं पकडता, याचं खूप महत्व आहे. हे जे आहे हे शिकवणं खूप गरजेचं आहे. आता सगळ्यात महत्वाचं काय आहे की आईला आपण जे आहे पाठीच्या कण्यासाठी सपोर्ट देणं खूप गरजेचं आहे. कधी पण जेव्हा दूध पाजायचं तर आईनी खाली मांडी घालून मागच्या बाजूला सपोर्ट देऊन बसायला पाहिजे. जर सीझर झालं असेल तर आई बाळाला सोफ्या सेटवर किंवा कोणत्याही खुर्चीवर सपोर्ट घेऊन बसू शकते.
पाठीला सपोर्ट देणं हे खूप गरजेचं आहे. कारण की काय होतं की ब्रेस्ट फिडिंग मध्ये जर आपण पाठीला वाकून दिलं तर पाठीला त्रास होण्याची शक्यता असते. आता मी तुला 2-3 पोझिशन्स विषयी सांगायचा प्रयत्न करतो. आता जे सगळ्यात कॉमन आहे ते आपण म्हणतो क्रेडल पोझिशन. क्रेडल पोझिशन म्हणजे काय करतो आपण, बाळाला जे आहे हे आपल्या कोपऱ्यामध्ये घेऊन इथं त्याचं डोकं ठेवून त्या हिशोबाने आपण त्याला ऍडजस्ट करून आणि या हाताने जे आपण स्तन आहे ते बाळाच्या तोंडात द्यायचा प्रयत्न करतो. आता याच्यामध्ये काय आहे की आपण आपली पाठ सरळ ठेवणे आणि बाळाला जवळ घेऊन ठेवणे, बाळाला आपल्या अंगाच्या एकदम जवळ ठेवणे याच्यासाठी खूप महत्व असतं. मान वाकवणे नाही. मान वाकवली तर या पोझिशन मध्ये काय होतं की तुम्ही असं असं जर व्यवस्थितपणे हे करत तर तुमच्या मानेला त्रास व्हायचा होतो. आता याच्यासाठी जी दुसरी पोझिशन आहे दॅट इज नोन ॲज दी अँटी क्रेडल. नाव द अँटी क्रेडल व्हॉट यू डू इज, तुम्ही काय करता की तुमच्या बाळाचं जे डोकं आहे ते तुमच्या हातावर ठेवता. याच्याने काय होतं की बाळाला व्यवस्थितपणे आपण स्तनाला लावू शकतो. हा जो दुसरा हात मोकळा असतो याच्याने आपण काय करू शकतो की बाळाला लॅचिंग करून घेणे. म्हणजे जसं तुम्ही बाळाला जवळ घेतलं, स्वतःच्या शरीराला लावून धरलं, तर त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या दुसऱ्या हाताने स्तनाला जे आहे हे बाळाच्या तोंडाच्या जवळ घेऊन जाऊन हलवल्यानंतर जेव्हा तुम्ही याला जे आहे सकिंग रिफ्लेक्स असतो बाळाला, की बाळ जसं तुम्ही स्तन जवळ घेतलं आणि त्याच्यावर जर ते घासलं की आपोआप बाळ चोखायला सुरू करतं. याला आम्ही सकिंग रिफ्लेक्स म्हणतो. हे सकिंग रिफ्लेक्स जसं झालं तसं तुम्ही बाळाला अंगाला लावायला पाहिजे. आता हे 2 सगळ्यात कॉमन आहे, पण याच्यामधले 2-3 व्हेरिएशन्स पण आहे. आता याला जे आहे, आपण जर समजा आईला सीझर झालंय आणि आईला असं घेऊन बसता जमत नाही, तर मग त्याच्यामधला तिसरी पोझिशन म्हणजे असते फुटबॉल पोझिशन. फुटबॉल पोझिशन मध्ये आपण बाळाला हातानेच पकडतो, पण एका बाजूला मागे घेऊन जाऊन बाळाला स्तनाकडे लावून, आता या पोझिशन मध्ये आई आपलं झोपून पण बाळाला दूध पाजू शकते. अजून 2 पोझिशन म्हणजे एक लाईंग डाऊन पोझिशन, म्हणजे आई झोपता झोपता बाळाला अंगावर लावून दूध पाजू शकते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे झोपताना सुद्धा आई झोपून आडवं होऊन एका बाजूला साईड लाईन मध्ये पण जसं आहे दूध पाजू शकते. आता हे सगळं झालं पोझिशनिंग विषय. याच्यामध्ये एक महत्वाचं आहे की वी कॅन ऑल्सो यूज अ पिलो, ज्याला आपण ब्रेस्ट पिलो म्हणतो. हे ब्रेस्ट पिलो वापरल्याने तुम्हाला बाळाला सपोर्ट द्यायला हे खूप महत्वाचं आहे. आता हे सगळे झाले पोझिशन्स म्हणजे बाळाला कसे धरणे. आता याच्यामधला दुसरा जो महत्वाचा भाग आहे, मुद्दा आहे, तो आहे बाळाला लॅचिंग. लॅचिंग म्हणजे बाळ जे स्तनाचं जे पुढचा भाग असतो तो कसं तोंडात घेतो. आता जेव्हा तुम्ही बाळाला व्यवस्थित घेऊन अंगाच्या जवळ घेताय तेव्हा तुम्ही लॅचिंग कडे लक्ष ठेवायला पाहिजे. लॅचिंग मध्ये काय पाहिजे, बाळाचं तोंड एकदम उघडं पाहिजे, खालच्या बाजूची जी हनवटी आहे ती खाली उघडी पाहिजे, खालच्या बाजूला खाली गेली पाहिजे. जे बाळाचा जो काळा भाग आहे, आईचा जो काळा भाग आहे स्तनाचा, तो खालच्या बाजूनी दिसायला नाही पाहिजे आणि वरच्या बाजूला थोडं ते दिसलं पाहिजे. आणि हा जो काळा भाग आहे तो पूर्णपणे बाळाच्या तोंडाच्या आत गेला पाहिजे. तर हे जेव्हा आपण करतो आणि हे लॅचिंग जर व्यवस्थित झालं तर मग आईला पण काही त्रास होत नाही, स्तनाला काही इजा होत नाही, बाळ व्यवस्थितपणे दूध पिते आणि बाळाची वाढ चांगली. याच्यामध्ये भरपूर व्हेरिएशन्स आहे, पण माझं हेच म्हणणं आहे की आपण जे काउन्सिलिंग करतो, जेव्हा आईला शिकवतो, आपल्याला सगळ्यात पहिले जे महत्वाचं बघायचं आहे की आईला ब्रेस्ट फिडिंगची भीती नाही वाटायला पाहिजे, म्हणजे स्तनपानाची काहीच भीती नाही राहिली. आईला स्तनपानाचा काही त्रास झाला नाही पाहिजे. हे सुरुवातीचे काही दिवस जर ऍडजस्टमेंट झाली की मग पुढे हे खूप सोपं असतं अँड आईसाठी खूप महत्वाचं असतं. त्यांच्यासाठी पुढे जाऊन सगळे कामं करणे, घराचे कामं करणे हे सगळे खूप सोयीस्कर होऊन जातं. त्यामुळे हे सगळं महत्वाचे. अतिशय महत्वाची माहिती दिली सर तुम्ही. बाळाची पोझिशन, आईची पोझिशन याबद्दलचे 4 पॉइंट आणि लॅचिंग किंवा स्तन बाळाच्या तोंडात देण्याबद्दलचे 4 पॉइंट हे जर जमले नाही तर स्तनपान यशस्वी होऊ शकत नाही. तर यासाठी स्त्रीरोग तज्ञ, आपले स्त्रीरोग तज्ञ किंवा पीडियाट्रिशियन किंवा नर्सेस यांच्याकडून ही पोझिशन व्यवस्थित करून घेणे खूप महत्वाचे असते. पुढचा प्रश्न डॉक्टर महेंद्र यांना आहे.
बाळाला झोपून दूध पाजू शकते का आई? अ, राहुल, याबद्दल आत्ताच आपल्या निखिल सरांनी पण थोड्याबद्दल सांगितलंय. झोपून पाजणं ही ऍक्च्युली आयडियल पोझिशन नाही. जी आपली रिकमेंडेड पोझिशन जे सरांनी सांगितलं, क्रेडल किंवा आपलं रिव्हर्स क्रेडल, हे आयडियल पोझिशन आहे. पण खूपदा असं होतं आपल्याकडे की आपल्या आईला आराम करायचा असतो, रात्री तिला आपलं झोपायचं असतं. मग अशा वेळेस झोपणी आई पाजू शकते, पण यामध्ये पोझिशन ही पाजू फार शकते. म्हणजे बाळाचं कम्फर्ट आणि आईचं कम्फर्ट हे महत्वाचं असतं. बाळाला पाजताना बाळाची हनवटी किंवा चेहरा थोडा हाईटला असला पाहिजे. नाहीतर काय होतं, खूपदा झोपताना ते दूध आपल्या बाळाच्या नाकात जातं किंवा घशामध्ये जातं. त्याच्यामुळे बाळाला ऍस्पिरेशन किंवा आपलं ऍस्पिरेशन निमोनिया आम्ही ज्याला म्हणतो ते होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे आपलं झोपून पाजणं इज अलाउड, ते आपण मान्य करू शकतो, पण त्याच्यामध्ये प्रिकॉशन्स हे फार महत्वाचे असतात. प्रिकॉशन घेणं आणि आवश्यक आहे. हा, हे आवश्यक असतात. आणि आईचा कम्फर्ट, त्याबद्दल बाळाचं एक कम्फर्ट. नाही तर खूपदा असं होतं की आईचं वजन आपल्या बाळावर पडतं, बाळाचे गुदमरण्याचे आपले चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळे बाळाकडे लक्ष ठेवणं आणि आय टू आय कॉन्टॅक्ट ठेवणं अशा वेळेस आपलं गरजेचं असतं. हे जर आपण आपलं करू शकत असाल तर आपण झोप आपलं पाजून अलाउड असतं. पुढचा प्रश्न डॉक्टर अमोल देशमुख सरांना आहे. पोस्टपार्टम ब्ल्यू किंवा डिलिव्हरी नंतर जे डिप्रेशन येतं आईंना, ते काय असतं आणि स्तनपानामुळे यामध्ये काही फरक पडू शकतो का? राहुल, नक्कीच. डिलिव्हरी नंतर किंवा प्रसूतीनंतर मानसिक समस्यांचं प्रमाण जरा आजकालच्या ह्या धकाधकीच्या जगात थोडंसं वाढलं आहे. त्या 3 प्रकारच्या समस्या प्रसूतीनंतर येऊ शकतात, ज्यांना आपण पोस्टपार्टम ब्ल्यूज म्हणतो, दुसरं आहे पोस्टपार्टम डिप्रेशन आणि तिसरं आहे पोस्टपार्टम सायकोसिस. पोस्टपार्टम ब्ल्यू ह्या क्षणिक वेळासाठी असतात, ज्यामध्ये मातेला थोड्या काळासाठी किंवा 2 ते 4 दिवसांसाठी अस्वस्थता, बेचैनी किंवा झोपेच्या समस्या किंवा थोडीशी चिडचिड असे प्रकारचे लक्षणं येऊ शकतात. पण ही सेल्फ लिमिटिंग म्हणजे स्वतःच बरी होणारी कंडिशन आहे. हळूहळू ही कंडिशन ऑटोमॅटिक बरी होते. त्यामुळे मातांनी किंवा कुटुंबियांनी फार काळजी घेण्याची गरज नसते, फक्त लक्ष ठेवणं गरजेचं असतं. दुसरी कंडिशन जी आहे, ज्याला आपण पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणतो, ज्याला आपण म्हणूया की प्रसूतीनंतरचं येणारं नैराश्य, ही एक डिसऑर्डर आहे, ज्याच्यामध्ये सतत उदास वाटणं, नैराश्य वाटणं, ज्या गोष्टीमध्ये आनंद वाटायचा सुरुवातीला तो आता आनंद वाटत नाही, बाळाला लक्ष देण्यासाठी इंटरेस्ट निर्माण होत नाही, बाळाच्या विषयी मनामध्ये वाईट वाईट विचार येतात, कॉन्फिडन्स डाऊन होतो, झोप, जेवण कमी होतं. आणि अशी कंडिशन जर 15 दिवसांपेक्षा जास्त राहत असेल आणि त्याचा परिणाम बाळ आणि आईच्या नात्यावर होत असेल आणि मातेच्या सर्वांगीण आयुष्यावर होत असेल, तर नक्कीच ही डिसऑर्डर आहे, ज्याला उपचाराची गरज आहे. तिसरी कंडिशन आहे, ज्याला आपण पोस्टपार्टम सायकोसिस आहे म्हणतो, ज्याला आपण अति तीव्र मानसिक समस्या म्हणूया, ज्याच्यामध्ये बाळाविषयी संशय येणं किंवा आपला कोणी मारतं आहे असं वाटणं, कानामध्ये विचित्र आवाज येणं, वागणूक विचित्र होणं, झोप, जेवण, सगळ्या गोष्टी विस्कळीत होणं. तर ह्या 3 प्रकारच्या कंडिशन्स येऊ शकतात. नंतरच्या 2 कंडिशन म्हणजे पोस्टपार्टम डिप्रेशन आणि पोस्टपार्टम सायकोसिसला मानसोपचार तज्ञांचा मदत घेऊन उपचार घेण्याची गरज असते. कारण की उपचार घेतल्यानंतर नक्कीच बाळ आणि आई लवकर जवळ येऊ शकतात. स्तनपान सुरळीत सुरू होण्यासाठी हे ट्रीट करणं किंवा याच्या निराकरण करणं खूप गरजेचं आहे. पुढचा जो प्रश्न आहे राहुल तुझा, की स्तनपान हा नैराश्य थांबवू शकतो का? तर नक्कीच स्तनपान, जसं आम्ही पहिल्या प्रश्नानंतरही उत्तर दिलं, की स्तनपानानंतर ऑक्सिटोसिन, प्रोलॅक्टिन, बीटा एन्डॉर्फिन्स सारखे हार्मोन शरीरात स्त्रावले जातात. ह्या हार्मोन्सला अँटी अँझायटी म्हणजे अस्वस्थता विरोधी किंवा नैराश्य विरोधी ऍक्शन आहे. त्याच्यामुळे नक्कीच स्तनपानामुळे ह्याही मानसिक समस्या रोखल्या जाण्यासाठी काही अंशी नक्कीच मदत होऊ शकते. पण त्या जर आल्या तर त्या दुरुस्त करण्यासारख्या आहेत, तर मदत आपण नक्कीच घेऊन स्तनपान पूर्ववत सुरू ठेवू शकतो. अतिशय महत्वाचं बोललात धन्यवाद. सर आपण. म्हणजे आईचं आणि बाळाचं बॉन्डिंग आणि स्तनपान हे नैराश्यही थांबवू शकतं. निखिल सर, पुढचा प्रश्न आपणास. बाळाचे पोट भरते आहे की नाही हा नेहमी आईंना प्रश्न असतो, की दूध पाजल्यानंतर बाळाचं पोट भरत आहे की नाही. याचं काय उत्तर द्यायला पाहिजे? प्रत्येक आईला असं वाटतं की माझ्या बाळाचं पोटच भरत नाहीये, तो रडतच राहतो, अजून वजन वाढायला पाहिजे, जेवढं वाढलंय ते कमीच आहे. आता कसं आहे की आपण जेव्हा बाळाला स्तनपान करतोय
एकदा स्तनपान केल्यानंतर कमीत कमी बाळाने 2 ते 2.5 तास दूध मागायला नाही पाहिजे. सुरुवातीच्या वेळेस काय असतं की बाळ जे आहे हे याला थोडा वेळ लागतो. सुरुवातीचे काही दिवस तो जो स्तनपान करतो हा थोडा लांब वेळ असतो. पण जसे जसे दिवस जातात तसं तसं बाळ लवकर लवकर दूध घेतं आणि एकदा दूध पिलं की कमीत कमी 2 तास बाळाने रडलं नाही पाहिजे, बाळाने झोप चांगली झाली पाहिजे, हे आपल्याला सांगता येईल. दुसरं इंडिकेशन जे आहे ते आहे लघवीचं प्रमाण. म्हणजे जर सुरुवातीला तुम्ही जे लघवीचं प्रमाण पहिले 2-3 दिवस हे कमीच असतं. पण जेव्हा 3ऱ्या-4थ्या दिवशीपासून हे दिवसातून 5 ते 8 वेळेस जेव्हा हे लघवीचं प्रमाण वाढायला सुरू होतं, हे इनडायरेक्टली तुम्हाला हेच सांगतं की बाळाला जेवढं दूध पाहिजे ते तेवढं दूध व्यवस्थित मिळत आहे. तिसरा जो असतो तो असतो वजन वाढणे. जर आपलं स्तनपान व्यवस्थित चालू असेल तर पहिल्या 3 महिन्यात जवळजवळ महिन्याचं 1 किलो वजन वाढतं. हे बाळाच्या ग्रोथसाठी खूप महत्वाचं आहे. जर आपलं स्तनपान व्यवस्थित होत असेल तर इनडायरेक्टली तुम्हाला जर बाळाचं वजन वाढत असेल तर तुम्हाला हे कळतं की बाळाला दूध जेवढं पाहिजे तेवढं व्यवस्थित मिळतंय. मिळते. वन मोर इंडिकेटर जे आपण म्हणू शकतो की संडासाचं प्रमाण आणि संडासाचा कलर. युजली काय असतं की सुरुवातीचे काही दिवस बाळाची संडास ही काळी असते. हळूहळू त्याचा रंग बदलत जातो. पण एक 5-7 दिवसानंतर ही पिवळी व्हायला सुरू होऊन जाते आणि दिस इनडायरेक्टली अगेन टेल्स यू की बाळाला जेवढं दूध पाहिजे तेवढं आपल्याला व्यवस्थितपणे मिळेल. खूप व्यवस्थित माहिती दिली सर. पुढचा प्रश्न डॉक्टर महेंद्रांना आहे. यशस्वी स्तनपान केल्याचे काय फायदे आहेत? तर बाळांना जो जॉन्डिस होतो किंवा वेट लॉस होतो त्यामध्ये काही उपयोग आहे का व्यवस्थित स्तनपानाचा, जॉन्डिस मध्ये पर्टिक्युलर? नक्कीच राहुल, म्हणजे जे जर आपण रिसर्च बघितला किंवा जे एक्सपिरियन्स बघितलं, जर आपल्या आईने जर बाळाला व्यवस्थित स्तनपान केलं त्याच्यामध्ये जॉन्डिसचं प्रमाण फार कमी जातं. किंवा जे इनिशियली जे बाळाला आपला जॉन्डिस, प्रत्येक बाळाला मॅक्झिमम टाइम होतो, जॉन्डिस असतो, कावीळ असतो ज्याला आपण म्हणतो. इनिशियली 5व्या दिवसानंतर बाळाला थोडं आपलं पिवळं दिसायला लागतं. पण जे आई बाळाला आपलं स्तनपान व्यवस्थित करते त्याचं त्या बाळांमध्ये आपलं जॉन्डिसचं प्रमाण फार लक्षणीय आपलं कमी दिसतं. दुसरी गोष्ट, जे आपलं वेट वाढतं की आपलं जे वजनाचं प्रमाण जे आहे, जे आपलं इनिशियली बाळाचं वजन घटतं त्याच्यामध्ये पण लक्षणीय हेल्प होते. बाळाचं वजन वाढण्यामध्ये जास्त मदत होते. जसं ऑलरेडी सरांनी सांगितलं की जर आई बाळाला स्तनपान करत असेल तर एका महिन्यामध्ये जवळपास 800 ग्राम ते 1000 ग्राम वजन वाढलं पाहिजे आणि हे इंडिकेट करतं आणि याचे फायदे जास्त आपल्याला आहे बाळासाठी. खूप महत्वाची माहिती दिली महेंद्र. डेफिनेटली बाळ जर व्यवस्थित दूध पित असेल तर भरपूर संडास होणार आणि जो पिवळेपणा असतो संडासचा तो जॉन्डिसच डेफिनेटली बाहेर पडत असतं किंवा कावीळ बाहेर पडत असते. पुढचा प्रश्न अमोल सरांना. स्तनपान यशस्वी होण्यासाठी मातेची फॅमिली कशी हेल्प करू शकते? आणि त्याचा म्यूट आहे. हा, नक्कीच राहुल, तुझा हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. फॅमिलीचा रोल खूप या गोष्टीमध्ये महत्वाचा आहे, कारण की बाळ आणि आई यांची जबाबदारी ही कुटुंबाची आहे. जी आपली कल्चरल पद्धत आहे की जिथे नवऱ्याला सांगितलं जातं की तुझा काही जास्त रोल नाही आहे ह्या गोष्टीमध्ये, तू 5-6 महिने दूरच राहिलेलं बरं. पण मला असं वाटतं की हजबंडलाही म्हणजे किंवा पुरुषांना किंवा नवऱ्यालाही स्तनपानाच्या प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्व्ह करणं गरजेचं आहे. याचं कारण असं आहे की सध्याच्या ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये किंवा ज्या कुटुंब पद्धती सध्या बदलत आहे, न्यूक्लिअर फॅमिलीजचं प्रमाण वाढत चाललंय, जिथे फक्त नवरा बायकोच सोबत राहतात, दुसरं कोणीच मदतीला नाहीये. अशा वेळेस नवऱ्याने किंवा हजबंडनी ह्या प्रक्रियेत येणं खूप महत्वाचं आहे आणि नक्कीच बालरोग तज्ञ आणि स्त्रीरोग तज्ञांच्या सल्ल्याने किंवा मदतीने ह्या प्रवाहात ते येऊ शकतात. असा आधार नक्कीच हजबंड देऊ शकतो. जिथे जॉईंट कुटुंब आहे तिथे इतर मंडळी याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात. त्या स्त्रीचं जे इतर कामं आहे काही सुरुवातीच्या काळामध्ये, जसं म्हणूया आपण घरकाम असेल किंवा स्वयंपाक असेल
किंवा अजून घरात बरेच कामं असतात, हे जर विभागल्या गेले किंवा ह्याच्यासाठी कोणी व्यक्ती नेमल्या गेले जर होत असेल, तर नक्कीच त्या स्त्रीवरचा तो ताण कमी होतो आणि तिचं पूर्ण वेळ लक्ष हे बाळाकडे राहील आणि तिच्या मनात बाळाविषयी चांगले विचार येतील, बाळाला जास्त वेळ तिला देता येईल. हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे. तिची झोप व्यवस्थित होणं खूप गरजेचं आहे. रात्रीच्या वेळेस बाळ खूप वेळा उठतं सुरुवातीच्या काळामध्ये. अशा वेळेस घरातली मंडळी जर मदतीला असतील तर तिची पुरेशी झोप झाल्याने सुद्धा स्तनपानामध्ये त्याचे फायदे आपल्याला दिसू शकतात. आणि एकंदरीत अशा काळामध्ये घरामध्ये नवीन बाळ आल्यावर बरेचसे कलह पण निर्माण होतात, ऍडजस्टमेंटला बरेचसे इश्यूज असतात, बऱ्याचशा घडामोडी घरामध्ये होत असतात. तर अशा काळामध्ये घरातले कलह बाजूला ठेवून त्या आईला आणि बाळाच्या तणाव नियमनासाठी कुटुंबाला काय मदत करता येईल हे नक्कीच करायला पाहिजे. म्हणून ही जबाबदारी पूर्ण कुटुंबाची असेल तर नक्कीच त्याचा फायदा त्या सुदृढ बालकासाठी होऊ शकतो किंवा बालक सुदृढ होण्यासाठी होऊ शकतो. राहुल. खरं बोललात अमोल सर. स्तनपान हा निरोगी जीवनाचा पाया आहे आणि पर्टिक्युलरली आजीबाईंनी मातेला स्तनपान करण्यासाठी मोटिवेट केलं पाहिजे, जेणेकरून की बाळ सुदृढ राहील. पुढचा प्रश्न निखिल सरांसाठी आहे. आईच्या दुधापेक्षा गाईचे दूध किंवा पावडरचे दूध किंवा म्हशीचे दूध किंवा फॉर्म्युला दूध यापेक्षा आईचं दूध कसं श्रेष्ठ आहे सर? हे बघ, पहिली गोष्ट, गाईचं दूध हे गाईच्या बाळासाठी, म्हशीचं दूध हे म्हशीच्या बाळासाठी. दीज आर नॉट फॉर आवर किड्स, म्हणजे आपल्या बाळांसाठी नाही. बेसिकली काय असतं की प्रत्येक दुधाचं कॉम्पोजिशन म्हणजे प्रत्येक दुधामध्ये असणारे तत्व हे सगळे वेगळे असतात. जे आईचं दूध असतं याच्यामधले जे प्रोटीन कंटेंट आहे हे खूप कमी असतं. आता हे प्रोटीन कंटेंट कमी असलं तर आपल्याला काय वाटतं, प्रोटीन तर कमी आहे, आपण जास्त प्रोटीनचं का दूध देत नाही. पण आपल्याला हे पण समजणं गरजेचं आहे की बाळांच्या आतड्या, बाळांच्या किडन्या हे जे आहे हे तेवढं प्रोटीन सहन करू शकत नाही. जर प्रोटीन कंटेंट वाईज बघितलं तर आपल्या आईच्या दुधापेक्षा गाईच्या दुधामध्ये जास्त प्रोटीन असतं, त्याच्यापेक्षा जास्त म्हशीच्या दुधामध्ये प्रोटीन असतं. हे प्रोटीन घेतल्यानंतर त्याचा जो ताण येतो हा किडनीवर येण्याची खूप जास्त शक्यता असते. आता काही लोकांचं तत्व असं आहे की आम्ही काय केलं, आईच्या दुधात हे 100 वस्तू आहे, आम्ही हे 100 वस्तू जमा केल्या आणि आता दुधाचा डब्बा बनव. हा दुधाचा डब्बा चांगला आहे का? नाही. काही जे नॅचरल वस्तू जे आईच्या दुधामध्ये असतात हे कधीही आर्टिफिशियली होऊ शकत नाही. अँटीबॉडीज, बाळाची इम्युनोग्लोबुलिन्स, बाळासाठी जे बाळाच्या मेंदूची वाढ करण्यासाठी जे हे द्रव्य असतात हे सगळे आईच्या दुधामध्ये जास्त असतात. ते कधीही आर्टिफिशियली आपण काही जरी झालं तरी आपण ते डब्याच्या दुधात करू शकत नाही. आणि ते बघतो आता एक जस्ट डब्याच्या दुधाचा दुसरा एक प्रॉब्लेम असा आहे की स्वच्छता. प्रत्येक वेळेस ते जे तुम्ही जे वापरता वाटी, चमचे हे सगळे व्यवस्थित साफ केले गेले पाहिजे. नाही तर बाळांमध्ये सर्दी, बाळांमध्ये संडास हे सगळे त्रास जास्त राहतात. बाळाला जे आहे सगळ्यात आधी काय होतं, डब्याचं दूध सुरू झाला की डायरेक्ट बॉटल सुरू होऊन जात. त्याचे स्वतःचे एक दुष्परिणाम असतात. तर ह्या सगळ्यांमध्ये सर्वात श्रेष्ठ हे आईचंच दूध आहे, हे याच्यात काहीच वाद. करेक्ट आहे. याला जोडूनच पुढचा प्रश्न डॉक्टर महेंद्र, संक्षिप्त मध्ये आपण डब्याच्या दुधाचे दुष्परिणाम सांगता येतील का? धन्यवाद. ऍक्च्युली राहुल, याचं उत्तर ऑलमोस्ट आपलं निखिल सरांनी आपलं दिलेलं आहे, पण 1-2 पॉईंट्स फक्त मी ऍड करायला लागेल की जसं सरांनी सांगितलं की आपल्याला स्वच्छता मेंटेन करावी लागते आणि महत्वाचं म्हणजे हे खर्चिक आहे. खर्चिकमध्ये एक डब्बा जरी आपण म्हटलं तर आठवड्याला तो एक 400 ते 500 रुपयाचं फायनान्शियल बर्डन फॅमिलीवर टाकतो आणि मंथली कॅल्क्युलेशन फार खर्चिक होतं. याच्या विरुद्ध जर आपण आईचं दूध बघितलं तर इझिली अवेलेबल असतं आणि ते खर्चिक नाहीये. तुम्हाला फक्त आईला थोडं आपलं मोटिवेशन द्यायचं असतं, आईला आपलं मोटिवेट करायचं असतं, तिला सपोर्ट करायचं असतं. त्या ताणापासून जर ती व्यवस्थित राहिली तर ती आपलं स्तनपान करू शकते. ते महत्वाचं आहे याच्यामध्ये. अतिशय महत्वाचं बोललात सर तुम्ही. म्हणजे डब्याचं दूध किंवा फॉर्म्युला दूध म्हणजे खर्च वाढवणे आणि रोगराईला आमंत्रण देण्यासारखंच आहे. निखिल सर, पुढचा प्रश्न तुम्हाला. अकाली जन्मलेल्या म्हणजे प्रीमॅच्युअर बाळांसाठी आईच्या दुधाचं महत्व काय, आणि दुसरी गोष्ट की वाटी आणि चमचा यांनी दूध पाजताना कसं पाजू शकतो याबद्दल थोडं सांगा. हे बघ,
सगळ्यात महत्वाचं काय असतं की जेव्हा जन्म होतो तेव्हा आपल्या आतड्यांची वाढ झाली नसते किंवा पचनक्रिया तेवढी चांगली झाली नसते. आता ह्या वेळेस काय असतं, बाळ स्वतःच ऍडजस्ट करत असतं, बाळ स्वतःच श्वास घ्यायचा त्रास असतो, बाळाची हालचाल कमी असते, कधी बीपी कमी व्हायचा त्रास असतो. या परिस्थितीत आईचं दूध म्हणजे हे बाळासाठी अमृतापेक्षाही महत्वाचं. का की आईचं दूध त्याच्यासाठी वेगळं बनतं. जेव्हा प्रीटर्म असतं आणि आईला जे दूध येतं ते त्याच्यासाठी वेगळं असतं. हे दूध पचायला खूप हलकं असतं. याच्यामध्ये प्रोटीन्स, अँटीबॉडीज हे नॉर्मल दुधापेक्षा जास्त असतात. हे बाळाचे इन्फेक्शन कमी करणे, बाळाला दूध पचणे याच्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्यामुळे कधी पण कमी वजनाचं बाळ असलं, जर आपल्याला वाटतंय की बाळाचं वय इतकं कमी आहे की तो स्तनपान करू शकत नाही, तर मग आपण बाळाला आईचं दूध काढून याच्यासाठी ब्रेस्ट पंप वापरून किंवा मग हाताने स्वच्छपणे आईचं दूध काढून, ज्याला आम्ही एक्सप्रेस ब्रेस्ट मिल्क म्हणतो, हे काढून आपण बाळाला देत असतो. याचे वाटी चमच्यानी जसं बाळ थोडं मोठं झालं आणि जो इंटरमिडिएट फेज आहे ज्याच्यामध्ये आपण बाळाला स्तनपान जो करायचा आहे तो थोड्या दिवसांनी सुरू करायचा, तर मधल्या पिरियडमध्ये आपण वाटी चमच्यानी बाळाला दूध पाजतो. याच्यासाठी छोटा चमचा घेणे, वाटीची स्वच्छता ठेवणे, बाळाला जे दूध आहे ते त्याच्या तोंडामध्ये टाकणे, ते बाजूनी सरकू नये याच्याकडे लक्ष ठेवणे. दुसरं आपण त्याच्यासाठी एक पॅलेडी म्हणून येतं, ते आपलं गोकर्ण असतं, मराठीत जे आपण गोकर्ण म्हणतो, गोकर्ण ते म्हणतात. आधी खूप वापरायचंय, ते पण वापरू शकतो. बाजूला ठेवून ते जस्ट असं आडवं केल्याने हे देऊ शकतो. पण महत्वाचं काय की आईच्या दुधावर भर देणे. बाळ जसं वजन वाढलं, थोडं त्याची डेव्हलपमेंट झाली की त्याला अंगावर पाजायला शिकवणे हे खूप महत्वाचं आहे. आपण एक गोष्ट अशी आहे की जरी बाळ महिनाभर जरी आयसीयू मध्ये राहिलं किंवा एनआयसीयू मध्ये राहिलं, पण तरी आपण प्रयत्न जर केले तर बाळाला अंगावर व्यवस्थितपणे पाजता येईल. अतिशय महत्वाची माहिती सर. इवन प्रीमॅच्युअर बाळ किंवा अकाली जन्मलेल्या बाळांसाठी आईचं दूध खूप महत्वाचं असतं. पुढचा प्रश्न महेंद्र सरांसाठी आहे. स्तनपान दिवसातून किती वेळेस द्यावे? दिवसभरातून किती वेळ स्तनपान करावे आणि किती वर्षांसाठी? याबद्दल संपूर्ण माहिती सांगा. राहुल, याचं उत्तर म्हणजे जर असं आपण ऑलरेडी डिस्कस करत चुकले की प्रत्येक 2.5 ते 3 तासाला आईने आपलं स्तनपान केले पाहिजे. म्हणजे एक पूर्ण आपल्या 24 तासामध्ये जवळपास एक 8 ते 12 वेळेस आईने आपल्या बाळाला स्तनपान केले पाहिजे. याचं महत्वाचं म्हणजे आणि आपलं किती वेळ केले पाहिजे, जिथपर्यंत बाळाचं पोट भरत नाही आणि जिथपर्यंत ते आपलं अनलॅचिंग करत नाही किंवा ते लॅच स्वतःहून सोडत नाही, तिथपर्यंत आईने आपलं ब्रेस्ट फिडिंग करणे किंवा स्तनपान करणे महत्वाचे असते. आणि किती वर्षापर्यंत, तर पहिले 6 महिने तर एक्सक्लुसिव्हली आपलं ब्रेस्ट फिडिंग किंवा आपलं स्तनपान केलं पाहिजे. याच्यामध्ये दुसरं काहीही नको, वरचं पाणी नको, गाईचं दूध नको. त्यानंतर आपण बाळाचं वरचं दूध म्हणजे ज्याला आपण आपलं विनिंग डाएट म्हणतो, हे आपण आपलं सुरू करू शकतो. त्याबरोबर आपल्याला ब्रेस्ट फिडिंग सुद्धा कंटिन्यू केलं पाहिजे. आणि हे वर्षात आयडियली जसं म्हटलं तर वर्षाला 18 महिने ते 24 महिन्यापर्यंत आपण बाळाला ब्रेस्ट फिडिंग करणे गरजेचं, महत्वाचं. अतिशय महत्वाची माहिती दिली सर. पहिले 6 महिने आईचं दूध फक्त आईचं दूध द्यावं आणि एका छातीतून पूर्ण वेळ म्हणजे 10 ते 15 मिनिटं जसं बाळ दूध पितो तसं पूर्ण वेळ एकाच छातीने दूध द्यावं, म्हणजे बाळाला फोर मिल्क आणि हाइंड मिल्क दोन्ही दूध भेटेल. दोघे मिळतं. आईला असणारे आजार आणि व्याधी यांच्या स्तनपानावर आणि बाळावर काही परिणाम होऊ शकतो का? पहिला प्रश्न मॅडम तुम्हाला. सर्दी खोकला जर आईला असेल तर आईने काय काळजी घ्यावी? सर्दी खोकला ही खूप कॉमन होणारी गोष्ट आहे. त्यामुळे अशा वेळेस थोडंसं टेन्शन येतं नातेवाईकांना आणि आईला पण, की आपण आता पाजावं की नाही पाजावं. पण एक 2-3 साध्या गोष्टी जर आपण फॉलो केल्या, म्हणजे एक तर स्वच्छता मेंटेन केली आणि सर्दीचे बेसिकली हात प्रत्येक वेळेस धुणे किंवा आता तर मास्क वापरला जातो, तशा स्वरूपाचा मास्क जर वापरला तर बाळाचं इन्फेक्शन आईला होत नाही. 100% आईला सर्दी असताना ब्रेस्ट फिडिंग करता येतं आणि सर्दीसाठी ज्या कॉमन गोळ्या दिल्या जातात त्याचा बाळावरती काहीही परिणाम होत नाही. त्यामुळे कोणतीही गोळी घ्यायला अशा वेळेस आई खूप घाबरत असते, की ही घेऊ का, ती घेऊ का, असे मनात 100 प्रश्न असतात. पण सर्दीसाठी ही जर काळजी घेतली तर खरं तर तसं काहीही प्रॉब्लेम नाही.
म्हणजे तसं असं म्हणतात की बुवा स्तनपानासाठी फक्त कॅन्सरचे ड्रग असतील तरच आपण नाही म्हणतो एक वेळेस, बाकी अदरवाईज दुसऱ्या कोणत्याही गोष्टींनी स्तनपान थांबवणं योग्य नाही. खूप महत्वाची माहिती दिली मॅडम तुम्ही. याला जोडून पुढचा प्रश्न निखिल सरांना, जर ही सर्दी कोरोना व्हायरसमुळे झाली असेल तर? मागच्या 4 महिन्यापासून करोनाचा थैमान चालू आहे, त्यामुळे सगळं फिरून फिरून करोनाकडेच येतंय. सगळ्यात महत्वाचं, आईच्या दुधामधून करोना जात नाही. बाळाला आईच्या दुधाने कधीच करोना होत नाही. हा, जर आई पॉझिटिव्ह असली आणि जर जस्ट डिलिव्हरी झालीये तरी आपण स्तनपान करायचं. याच्यामध्ये फक्त आपण 3 वस्तूकडे लक्ष ठेवायचं. सगळ्यात महत्वाचं, आईने मास्क घालून बाळाला स्तनपान केलं पाहिजे. हात धुणे दर कमीत कमी 8 ते 10 वेळेस दिवसातून हात धुणे आणि सरफेस डिसइन्फेक्शन, म्हणजे जे घरातले ज्या रूम मध्ये बाळ ठेवण्यात येते त्या तिकडचे जे सरफेस आहे त्याला व्यवस्थितपणे डिसइन्फेक्ट करा. सोशल डिस्टन्सिंग तर हे राहणारच. बाळ एकटं राहणार, आई एकटी राहणार आणि आपण व्यवस्थितपणे स्तनपान करू शकतो. खूप उपयुक्त माहिती सर. म्हणजेच करोना बाधित माता किंवा संशयित माता सुद्धा आपल्या बाळाला स्तनपान करू शकते. धन्यवाद सर. पुढचा प्रश्न महेंद्रला आहे. आईला जर हेपॅटायटिस ए किंवा कावीळ झाला असेल तर काय करावं, आईने कशी काळजी घ्यावी? राहुल, म्हणजे जर आईला आपलं कावीळ झालेलं असेल तर तो कावीळ कशामुळे आहे हे आपलं शोधणं अत्यंत महत्वाचं असतं. हेपॅटायटिस ए किंवा हेपॅटायटिस बी. हेपॅटायटिस ए किंवा बी असेल किंवा इन्फेक्टिव्ह फेज मिळते असतील तरी आईने कंटिन्यू करावं. आपल्या देशामध्ये असे गाईडलाईन्स आहे की आपण ते आपलं कंटिन्यू करावं. अनलेस आईला आपण कुठे आई सिरियस आहे, आईला कुठे ऍडमिट केलं आहे आणि अशा व्यतिरिक्त ती आई जर बाळाला स्तनपान आपलं करू शकत नसेल तरच ते आपण अवॉइड करतो. अदरवाईज हेपॅटायटिस ए आणि बी मध्ये पण आपलं स्तनपान आपण आपलं करू चालू शकतो. ठेवू शकतो. काही प्रॉब्लेम नाही. करेक्ट सर. खूप इम्पॉर्टंट माहिती दिली सर तुम्ही. हेपॅटायटिस ए मध्ये फक्त आपल्या हाताची स्वच्छता राखणं गरजेचं आहे. म्हणजे टॉयलेट वगैरे करून आल्यानंतर हात स्वच्छ धुतलेले पाहिजेत. सर, HIV बाधित माता आपल्या बाळाला स्तनपान करू शकते का? निखिल सरांसाठी प्रश्न. संक्षिप्त मध्ये एका लाईन मध्ये उत्तर आहे, व्यवस्थित ट्रीटमेंट घेत असताना बाळाची आणि आईची दोघांची व्यवस्थित ट्रीटमेंट चालू असताना स्तनपान करण्यामध्ये काहीच हरकत नाही. दिस इज द बॉटम लाईन. याच्यामध्ये खूप इफ्स बट्स आहे, पण स्तनपानासाठी जर ट्रीटमेंट व्यवस्थित चालू असेल तर काहीच कॉन्ट्राइंडिकेशन नाही. पुढचा प्रश्न प्रेरणा मॅडम यांना आहे. आईला जर हायपोथायरॉइडिझम असेल तर त्याचे काही परिणाम होतात का? ऍक्च्युअली मी दोन्हीचं उत्तर देईल. यामध्ये एकाच सिमिलर आहे, ते मधुमेह आणि मधुमेह हायपोथायरॉइडिझम. आणि हायपोथायरॉइडिझम. आजकाल या जनरेशनमध्ये यंग मातांमध्ये मधुमेहाचं प्रमाण खूप वाढताना दिसतंय स्थूलतेमुळे, आणि थायरॉइड पण आजकाल खूपच डिटेक्ट व्हायला लागलेलं आहे. आपण म्हणजे बेसिकली वी आर चेकिंग इट. असं नाहीये की ते नवीन निर्माण झालंय, पण आपण रेग्युलरली ते करतो चेक म्हणून. बघतो. तर ह्या 2 गोष्टी असताना मातेला मिल्क सिक्रिशन म्हणजे दुधाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता असते. तर याच्यासाठी एकतर या दोन्ही गोष्टींचा कंट्रोल ठेवणं ही सगळ्यात बॉटम लाईन आहे. म्हणजे थायरॉइडचा प्रॉब्लेम असेल तर त्या प्रमाणामध्ये गोळी औषधी आणि थायरॉइडचं सप्लिमेंट घेणं हे त्यावरती उपाय आहेत. आणि डायबेटीस असेल तर तो गोळीनी किंवा इन्सुलिननी किंवा जे काय डायटिशियनला भेटून या सगळ्या गोष्टी करून तो कंट्रोल करणं गरजेचं आहे. पण या उपर जर दुधाचं सिक्रिशन वाढत नसेल तर मात्र थोडंसं टॉप फीडिंग कधी कधी ऍड करण्याची शक्यता असते. पण यांनी जरूर स्तनपान करावं आणि त्याच्यासाठी पॉझिटिव्ह एफर्ट्स घ्यावे स्तनपानासाठी. राहुल. अतिशय उपयुक्त माहिती मॅडम. समुपदेशन व्यवस्थित केलं तर अशी माताही स्तनपान करू शकतात. आजकाल वर्किंग वुमन पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कामं करतात. अशा वर्किंग वुमन साठी आपण काय सूचना देऊ शकतात सर? ते स्तनपान कसे चालू ठेवू शकतात? पहिला प्रश्न, दूध एक्सप्रेस केल्यानंतर आपण बाहेर किंवा फ्रीज मध्ये किती वेळ ठेवू शकतो? आणि दुसरा प्रश्न की त्यांना आपण स्तनपान चालू ठेवण्यासाठी कसं मोटिवेट करू शकतो? निखिल सर, आपल्यासाठी. हा, हे बघ, आजकाल काय झालंय की प्रत्येक फिमेल ही कुठे ना कुठे जॉब साठी अटॅच्ड असते.
काही जागेवर बाळांसाठी त्यांना मॅटर्निटी लिव्ह मिळते, पण एकदा मॅटर्निटी लिव्ह संपल्यावर त्यांना त्यांचा जॉब कंटिन्यू करणं गरजेचं असतं. आता या परिस्थितीत आपण काय म्हणतो, की तुम्ही काय करा, की सकाळी जाण्याआधी बाळाला दूध पाजा आणि जेवढा पिरियड तुम्ही नाही, तेवढ्या पिरियडसाठी तुम्ही एक्सप्रेस मिल्क म्हणजे तुम्ही काढलेलं दूध हे काढून ठेवू शकता. आता हे काढलेलं जे दूध असतं, हे नॉर्मल टेम्परेचर म्हणजे जस्ट आपण बाहेर टेबलावर ठेवून हे कमीत कमी 8 तासापर्यंत व्यवस्थित राहतं, काही इन्फेक्शन होत नाही. जर समजा याच्यामध्ये दुसरा जो असतो की नाईट फीडिंग वाढवणे, म्हणजे तुम्ही दिवसभर जे आहे ते एक्सप्रेस मिल्क मिळा, एकदा तुम्ही घरी आले की तुम्ही नाईट फीडिंग वाढवा, म्हणजे रात्रीचं दूध जास्त द्या. जर समजा तुम्ही दूध काढलेलं आहे आणि तो थोडा जास्त काढलेला आहे, तर तुम्ही फ्रीज मध्ये ठेवू शकता. ते 24 तासापर्यंत फ्रीज मध्ये एकदम चांगल्यापैकी राहतं. आता याच्यासाठी काय आहे की जरी तुम्ही जॉबला गेले असाल तरी तुम्ही तिथं तुमच्या एक फीडिंग कंपार्टमेंट मध्ये जाऊन तुमचं तुमचं दूध काढून ते तिकडे लोकली पण ठेवू शकता, म्हणजे तिकडच्या ऑफिसच्या फ्रीज मध्ये पण ठेवू शकता, जे तुम्ही घरी येऊन बाळाला देऊ शकता किंवा दुसऱ्या दिवशी देऊ शकता. तर असं हे आहे की जरी आई कामाला जरी जात असली तरी स्तनपान हे चालू ठेवता येऊ शकतं आणि आईचंच दूध हे आपण जर व्यवस्थितपणे केलं तर 24 तास पूर्णपणे पुरेल तेवढं येऊ शकतं. अतिशय उपयुक्त माहिती दिली सर. बऱ्याच साऱ्या वर्किंग वुमन्स हा जो कार्यक्रम पाहतील किंवा पाहत आहेत सध्या, त्यांच्यासाठी समाधानकारक उत्तर दिलं आपण. पुढचा प्रश्न डॉक्टर महेंद्र यांना. ब्रेस्ट फिडिंग पॅराडॉक्स म्हणजे काय? राहुल, ही अत्यंत महत्वाची कन्सेप्ट आहे. जसं आपल्याकडे आधी आपल्या आजी वगैरे म्हणतात की आमचं बाळ गुटगुटीत दिसलं पाहिजे, लठ्ठ दिसलं पाहिजे. पण जे रिसर्च आहे किंवा जे एक्सपिरियन्स आहे आपल्या लोकांमध्ये पिडियाट्रिशियन्स मध्ये, की जे बाळ एक्सक्लुझिव्हली आपलं ब्रेस्ट फीड केलेलं असतं ते ऍक्च्युली लठ्ठ दिसत नाही. त्याला आपण संतुलित आपलं त्यांचं वजन असतं ते गुटगुटीत दिसत नाही. पण याच्या व्यतिरिक्त जे आपलं पॅराडॉक्स, त्यांची जी इम्युनिटी आहे ते अत्यंत आपली पॉवरफुल असते. त्यांच्यामध्ये रोगप्रतिकार शक्ती अत्यंत चांगली असते. त्याच्यामध्ये त्यांना इन्फेक्शनचं प्रमाण, ॲलर्जीचं प्रमाण, अस्थमा, डायबिटीस याचं प्रमाण आपलं फार कमी असतं. म्हणजे असं होतं की ब्रेस्ट फिडिंग करूनही आम्ही बाळाला स्वस्थ बनवतो, आम्ही हेल्दी बनवतोय, पण आम्ही त्यांना लठ्ठ बनवत नाही. हा एक आपला पॅराडॉक्स आहे आणि त्यालाच आपण ब्रेस्ट फिडिंग पॅराडॉक्स असं म्हणतो इन शॉर्ट. बऱ्याच साऱ्या स्तनपान करणाऱ्या मातांना हे टेन्शन असतं की माझ्या बाजूच्या बाईचं बाळ एकदम लठ्ठ झालेलं आहे फॉर्म्युला दूध पिऊन आणि माझं बाळ छातीचं दूध पिऊन, असं वाटतं. याचं उत्तर छान दिलं सर तुम्ही. ओके. पुढचा प्रश्न निखिल सरांना आणि महेंद्र सरांना आहे. स्तनपान करताना आईच्या स्तनांना काही इजा होऊ शकते का आणि त्याचे उपाय काय? तर पहिला प्रश्न, क्रॅक निपल बद्दल काही सांगता येईल का निखिल सर? हे बघ, हे खूप कॉमन इश्यू आहे. इथं काय होतं, क्रॅक निपल झाल्यामुळे बाळाला आईला त्रास व्हायला सुरू होतो. सगळ्यात इट्स अ व्हेरी कॉमन कंडिशन. याच्यासाठी फक्त काय करणं, थोडं दूध काढून ते त्या जागेवर लावणे. जर समजा हे म्हणजे दूध जर नाही तर वॅसलीन लावणे, थोडं एक वॅसलीन किंवा कोणतेही जेल लावून तिकडच्या जागेला स्मूथ ठेवणे, हे एवढंच करायची गरज आहे. पुढचा प्रश्न महेंद्र सर आपल्याला. एंगॉर्ज ब्रेस्ट किंवा छातीमध्ये दूध भरलेलं असेल तर त्याची काय ट्रीटमेंट करता येऊ शकते? ट्रीटमेंट अगदीच सोपी आहे राहुल. त्याच्यामध्ये जर आईला सिक्रेशन्स फार जास्त होत असतील किंवा जेव्हा आई आपल्या लॅक्टोजेनेसिस फेजमध्ये जाते तेव्हा आईला सिक्रेशन्स फार जास्त होतात, बाळाची तेवढी रिक्वायरमेंट नसते, तर अशा वेळेस जी आई असते ती आपलं दूध एक्सप्रेस करून आपल्या वाटीमध्ये काढून ठेवू शकते आणि त्याप्रमाणे ब्रेस्टला आपलं खाली करू शकते. हे अत्यंत महत्वाचे असते कारण याच्यामुळे आईला जे अनइझीनेस फील होतं ते होत नाही आणि आई आपलं कम्फर्टेबल पोझिशनमध्ये असते. सो जस्ट ते एक्सप्रेस जे एक्स्ट्रा मिल्क आहे ते आपलं एक्सप्रेस करणे हे त्याच्यामध्ये इलाज असतो. दॅट्स इट. ब्रेस्ट अपसेस आणि मॅस्टायटिस जर आईला झाला असेल किंवा छातीचं इन्फेक्शन झालं असेल किंवा पस जमला असेल त्यामध्ये, तर काय करता येऊ शकतं निखिल सर? हे बघ, पहिली गोष्ट, ब्रेस्ट ऍब्सेस झाला तरी आपण दुसऱ्या बाजूनी व्यवस्थितपणे दूध पाजू शकतो. इट डिपेंड्स अपॉन दी कसं आहे, किती अमाऊंटचा ब्रेस्ट ऍब्सेस आहे त्याच्यावरून हे सगळं डिसाईड होतं. दुसरी गोष्ट, जेव्हा पण आपण ब्रेस्ट ऍब्सेस ड्रेन करतो तेव्हा आपण युजली काय करतो की गायनेकोलॉजिस्ट किंवा सर्जन यांच्याकडे रेफर करून त्यांना तो ब्रेस्ट ऍब्सेस बघायला सांगतो.
अँटीबायोटिक चालू होतं, त्याच्याने तो दबून जातो. जर दबला नाही तर काही काही परिस्थितीत आपल्याला त्याला ऍस्पिरेट करणे म्हणजे त्याला ओढून काढायची गरज पडते. जोपर्यंत होतंय तोपर्यंत आपण चिरा द्यायचा किंवा इन्सिजन घेऊन ते ऍब्सेस काढायचा, जो म्हणजे जी गरज असते ती नाही पडू याच्यासाठी आपण बघतो. बट इट्स अ व्हेरी ट्रीटेबल थिंग अँड दुसऱ्या स्तनाला तुम्ही चालू ठेवू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. उपयुक्त माहिती सर. जर स्तनपानामध्ये काही बाधा येत असेल, क्रॅक निपल किंवा इंगॉज ब्रेस्ट किंवा ब्रेस्ट अपसेसमुळे, तर स्त्रीरोग तज्ञ किंवा पीडियाट्रिशियनचा सल्ला घेणं खूप जरुरी आहे. खूप महत्वाचा मुद्दा मांडला सर आपण. पुढचा प्रश्न अमोल देशमुख सरांसाठी आहे. सार्वजनिक ठिकाणी स्तनपान करता येण्याबद्दल आणि त्यासाठी सामाजिक मानसिकता कशी बदलता येईल? राहुल, अगदी महत्वाचा प्रश्न आहे हा. ह्या बाबतीत मी ह्या विषयाला 3 भागात मोडेल की मातेचे स्वतःबद्दलचे असलेले अविवेकी दृष्टिकोन, दुसरे समाजाचे असलेले अविवेकी दृष्टिकोन, आणि तिसरे म्हणजे पॉलिसी मेकर जे आहे त्यांचे असलेले अविवेकी दृष्टिकोन. ह्या 3 बाबतीत मी बोलेन. पहिलं म्हणजे मातेचे स्वतःबद्दल आणि बाळाबद्दल जे अविवेकी दृष्टिकोन असतात की मी पब्लिक ठिकाणी कसं पाजू किंवा बाळाला दूध कसं देऊ, लोक काय म्हणतील, काय वाटेल. मला वाटतं हे अविवेकी दृष्टिकोन बाजूला ठेवणं गरजेचं आहे. कारण की सुरुवातीच्या काळामध्ये बाळासाठी फक्त 2च गोष्टी महत्वाच्या असतात. एक म्हणजे त्याची भूक आणि दुसरी म्हणजे सुरक्षिततेची भावना. त्याची भूक पूर्ण होणं गरजेचं आहे. मग तुम्ही कुठल्याही ठिकाणी असा, मग तुम्ही पब्लिक ठिकाणी स्पेसमध्ये असाल तरी सुद्धा. दुसरं, समाजाचा अविवेकी दृष्टिकोन पण लक्षात घेणं, समाजाला बदलणं गरजेचं आहे. कारण की अशा स्त्रियांना जागा देणं, त्यांना वेगळा ठिकाण देणं बाळाला स्तनपान करण्यासाठी महत्वाचं आहे. त्यांच्याकडे हे करत असताना लैंगिकदृष्ट्या पाहणं सुद्धा चुकीचं आहे. उलट त्यांना त्यांच्याकडे रोखून न पाहता अशा स्त्रियांकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यांना ह्या गोष्टींसाठी प्रोत्साहित करणं गरजेचं आहे. प्रोत्साहित केल्यामुळे त्या बाळाची भूक आईच्या माध्यमातून शांत होईल आणि अशा स्त्रियांना आपण पब्लिक ठिकाणी स्तनपान करण्यासाठी प्रोत्साहित करू शकतो आणि हे एक एक्झाम्पल राहील. तिसरी गोष्ट सांगेल की आता सध्या बरेचशा स्त्रिया ह्या वर्किंग आहेत, त्यांना ऑफिसला जावं लागतं, कोणी कुठे ऑफिसमध्ये काम करतं, कोणी डॉक्टर आहे, कोणी टीचर आहे. अशा ठिकाणी बाळाला पण बरेच वेळा घेऊन जावं लागतं, असंही होतं. म्हणून मॉल्स, ऑफिसेस, सिनेमाघर किंवा एअरपोर्ट किंवा बस स्टँड, रेल्वे स्टेशन अशी जी पब्लिक ठिकाणं आहेत, अशा ठिकाणी आपल्याला धूम्रपानासाठी वेगळी जागा असते, ज्याची काही गरज नाही खरं पाहिलं तर. पण अशा स्त्रियांसाठी वेगळी जागा असणं आणि जिथे त्यांना सुरक्षित वाटावं अशा जागा पॉलिसी मेकर्सनी किंवा त्या ठिकाणच्या पब्लिक स्पेसच्या मालकांनी तयार करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या मातेला सुरक्षित वाटेल. आणि मला वाटतं की असे सुदृढ बालक याच्या पुढे येतील आणि जे आपल्या देशाला पुढे घेऊन जातील. राहुल, थँक्यू अमोल. खूप सुंदरपणे मांडलं आपण या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न महेंद्र डॉक्टरांना आहे. महेंद्र सर, हंगर क्यूज किंवा बाळाला भूक लागला आहे हे आईने कसं ओळखावं? राहुल, हे अत्यंत महत्वाचं असतं. कारण प्रत्येक आईला वाटतं की आमचं बाळ रडत नाही तर मी त्याला आपलं फिडिंग करत नाही, मी त्याला स्तनपान देत नाही. पण बाळाचे आणि आपल्या बाळाकडे सांगण्यासाठी असं काही नसतं. तर ते क्लूज ओळखणं हे अत्यंत गरजेचं असतं. पहिली महत्वाची गोष्ट, जेव्हा बाळाला दूध पाजून किंवा आपलं स्तनपान करून 2.5-3 तास झाले असेल तर आईने स्वतःहून त्याला आपलं ब्रेस्ट फिडिंग करावं. दुसरी गोष्ट, जेव्हा बाळ उठतं तेव्हा त्याच्या हालचालीवर आपलं लक्ष ठेवणं आपलं गरजेचं असतं. त्याच्यामध्ये बाळ कधी कधी अंगठा चोखतो, कधी त्याच्या होठावर हात फिरवतो किंवा आईला शोधतं. तर हे जे आपले सटल क्यूज असतात हे आईला ओळखणं आपले गरजेचे असतं. त्याप्रमाणे आईला ब्रेस्ट फिडिंग करणं आपलं गरजेचं असतं. तर हे सगळ्या गोष्टी लक्ष ठेवून आईमध्ये आणि आपल्या बाळामध्ये बॉन्डिंग होणे, हे जे क्यूज असतात ते आईला ओळखायला शिकलं पाहिजे. आईने या सगळ्या गोष्टी बघून बाळाला दूध पाजायला घेतलं पाहिजे. पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आपल्या या फेसबुक लाईव्हचा डॉक्टर निखिल सरांसाठी. सर, पोस्टपार्टम लिव्ह किंवा मॅटर्निटी लिव्ह बद्दल थोडं सांगावं. आता म्हणजे सगळेजण याच्यासाठी प्रयत्न करतात की आईला सगळ्यात कम्फर्टेबल राहायला पाहिजे. इवन आपल्या मेडिकल सिस्टम म्हणजे मेडिको लिगल सिस्टमनी सुद्धा 2017 मध्ये
मॅटर्निटी लीव्ह साठी एक लॉ बनवलेला आहे. या लॉ अनुसार आईला बाळाच्या जन्माच्या आधी 6 आठवडे आणि जन्मानंतर 26 आठवड्यापर्यंत पेड लीव्ह, जी बेसिक जे त्यांचं प्रेग्नन्सीच्या वेळेस जे लीव्ह पेमेंट असेल त्याच्याबरोबर पेड लीव्ह हे कमीत कमी 26 आठवडे म्हणजे जवळजवळ 6 महिन्यापर्यंत चालू ठेवणं हे कंपल्सरी आहे. दुसरी गोष्ट, जरी हे 6 महिन्यानंतर जर आईला वाटतंय की मला अजूनही पुढे लीव्हची गरज आहे, तर एक्सटेन्शन ऑफ लीव्ह म्हणजे जी रजा आहे ती वाढवून घेण्याचा पण मुभा आहे. याच्यामध्ये आपण जर आईला वाटत असलं तर ती वर्क फ्रॉम होम म्हणजे घरी बसून जर काम करता येत असेल तर तो ऑप्शन पण आई घेऊ शकते. वर्किंग प्लेसमध्ये प्रत्येक ऑफिस जिथं 50 एम्प्लॉईजच्या वर असतील त्यांनी आईसाठी फीडिंग रूम किंवा ब्रेस्ट एक्सप्रेशन रूम याच्यासाठी एक वेगळी रूम देणं गरजेचं आहे. ब्रेस्ट मिल्क एक्सप्रेशन रूम. आणि दिवसाच्या 8 तासाच्या ड्युटीमध्ये कमीत कमी 4 ते 5 ब्रेक हे आईला दूध काढण्यासाठी आणि आराम करण्यासाठी हे देण्यात यावे. हे लॉ मध्ये आहे. म्हणजे हे आता कायदा आहे की हे सगळं आई मागू शकते त्यांच्या कंपनीला आणि त्याचं उल्लंघन झाल्याने ती कंपनीला जबाबदार ठरवू शकते. खूप महत्वाची माहिती दिली सर तुम्ही. सगळ्या वर्किंग वुमन्सला मॅटर्निटी लीव्ह बद्दल माहिती असणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून की ते त्याचा फायदा घेऊ शकतात. स्तनपान हा जसं आपण मागच्या 1 तासापासून बोलत आहोत खूप महत्वाचा विषय आहे आणि बाळाच्या आरोग्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे. जर स्तनपान व्यवस्थित होत राहिलं, पहिल्या 6 महिन्यात जगभरातल्या सगळ्या बाळांना जर स्तनपान दिलं गेलं तर जवळपास 8 लाख बाळांचा मृत्यू वाचू शकतो आणि जवळपास 20,000 आयांचा मृत्यू स्तनांचा कॅन्सर पासून वाचू शकतो. चला तर मग मला शेवटी मी तज्ञांना विनंती करेल की 1 किंवा 2 वाक्यामध्ये काही इम्पॉर्टंट मेसेज जर मातांना देऊ शकलात स्तनपानाबद्दल तर द्यावा. मी प्रेरणा देवधर मॅडम पासून सुरुवात करेल. मॅडम, एका वाक्यात सांगायचं झालं तर मी म्हणेन जन्मानंतर बाळास जरूर द्या स्तनपान. हाच तर खरा आहे मातृत्वाचा सन्मान. धन्यवाद मॅडम, खूप सुंदर. डॉक्टर निखिल सर, तुम्हाला काही बोलायचं आहे? मी एक मेसेज देऊ इच्छितो. पहिले 1000 दिवस म्हणजे पोटातले 9 महिने आणि जन्म झाल्यानंतरचे 2 वर्ष हे बाळाला आईचं दूध देणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानी बाळाची मेंदूची वाढ खूप चांगली होते. तर सगळं मिळून 1000 दिवस, पहिले 1000 दिवस हे बाळासाठी खूप महत्वाचे. मनोविकार तज्ञ डॉक्टर अमोल देशमुख सर, आपल्याला काही सांगायचं आहे का? मला वाटतं स्तनपान हे आई, पालक आणि कुटुंबाचं नातं सुदृढ करण्याचं एक चांगलं माध्यम आहे, जेणेकरून स्तनपानाच्या माध्यमातून एक भावनिक दृष्ट्या सबल आणि बुद्ध्यांकाने दृष्ट्या सबल पिढी आपण निर्माण करत आहोत. डॉक्टर महेंद्र. राहुल, मी शेवटी एवढंच सांगू शकतो, स्तनपान हा बाळाचा मूलभूत हक्क आहे. यापेक्षा आपला प्रामाणिक समाज, देश, कुटुंब आणि आईसोबत वडिलांची ही एक आपली प्रामाणिक जबाबदारी आपलं बनणं गरजेचं आहे. त्याशिवाय हे आपण त्याला पुढे घेऊन जाऊ शकत नाही. खूप महत्वाचे संदेश. स्तनपान म्हणजे अमृत पानच आहे. मी एक छोटी कविता लिहिली आहे. आईच्या दुधाचा महिमा वर्णावा किती, रोगराईची नसते भीती. पहिल्या 6 महिन्यात बाळासाठी परिपूर्ण अन्न, सर्व जीव जंतू विषाणूंना करते सुन्न. सर्दी, खोकला, निमोनिया, अतिसार आणि मलेरिया, पोटदुखी आणि बालदमा नाही होणार तुमच्या छकुल्याला. बुद्ध्यांक वाढवेल, दूर ठेवेल लठ्ठपणा, आईचे वजन घटवेल, होणार नाही मधुमेह, कॅन्सर. खाता खाता दूध पाजावे, पाजता पाजता खात जावे. 2 वेळ नाश्ता, 2 वेळ जेवण, दूध वाढेल भरपूर. स्तनपान बाळाचा अधिकार, होईल सुदृढ भावनिक नाते, मानसिक ताण होईल कमी, नैराश्य जाईल दूर पळून. पैशांची बचत होईल तुमच्या, बाळाचे आरोग्य राहील छान. चला तर मग या ऑगस्ट महिन्यात करू संकल्प स्तनपानाचा.
धन्यवाद प्रेरणा देवधर मॅडम, आपण धन्यवाद. वेळ दिल्याबद्दल. निखिल पाठक सर, सिनियर पिडियाट्रिशियन, थँक्यू. डॉक्टर महेंद्र परिहार आणि डॉक्टर धन्यवाद. अमोल देशमुख, आपण आपला किमती वेळ काढून या स्तनपानाच्या कार्यक्रमासाठी वेळ दिल्याबद्दल आणि जनजागृती केल्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि यासोबत या कार्यक्रमाची सांगता करतो. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद.